प्रताप काय सगळं असं अपमान करायला बोलवलं इथे आम्हाला? अरे हा? नाही. पुन्हा तुझ्या घरी येणार नाही कधी. अरे. चला रे. अरे ऐक. आला सगळे. अरे ऐक. मार खायला आलो होतो तुमचा आम्ही. हा? अरे ऐक ना. ज्योती तुला कोणी शहाणपणा करायला सांगितलं होतं? कोणी येऊन पाठीचा सत्यानाश करायला सांगितलं? कोणी सांगितलं तुला? कोणी सांगितलं तुला? कोणी सांगितलं तुला? बोल, परत कर शहाणपणा. काय झालं ना? आई मी गरम करून आणते. तुम्हाला अर्धवट जेवण सोडून उठावं लागलं, आता आधी जेवून घ्या. नाही, मी जेवणार नाही. मी पण जेवणार नाहीये. का नाही जेवणार? तुझ्या भावानी आणि भावसायांनी तुला मारायला नको होतं. अहो जाऊ द्या हो पप्पा, मी तर एवढं मनावर लावून नाही घेतलं, तुम्ही पण नका घेऊ. खरं तर चूक माझीच होती. मी नको होतं ते करायला. माझ्यामुळे त्यांची पार्टी बेरंग झाली. मी विसरून गेली आता ते सगळं. तुम्ही जेवा बघू, तुमचं अर्धवट जेवण झालंय. नाही मी तर जेवणार नाही. नाही जेवणार? नाही. मग मी पण नाही जेवणार. अगं अगं अशी काय करतेस तू? जेवून घे तू. चल चल जेवून घे. चल. गावाकडे असताना आई वडील जेवायच्या अगोदर मी कधीच जेवले नाही. मग इथे तुम्ही जेवल्याशिवाय मी कशी जेवणार? मी खरंच खूप भाग्यवान आहे की माझ्या पोटी तुझ्यासारखी मुलगी जन्माला आली का. घे घे बाळ घे. शहाणी बाळ. आई तू पप्पांजवळच थांब. बंटी आणि पिंकी खाली काय करतायत ते मी बघून येते. अरे प्रताप, हा? पप्पांना खूप ताप भरलाय. तू लगेच डॉक्टरांना घेऊन ये. मला अजिबात वेळ नाहीये. मला पार्टीला जायचंय. तूच घे डॉक्टरांना बोलवून. बरं वाटतं? राधा, मला फार काळजी वाटते का पोरीची. हिचे भाऊ आत्ताच असे वागायला लागलेत. पुढे काय होणार पोरीचं? लहानपणापासून आई वडिलांचं प्रेम मिळालं नाही बिचारीला. माझ्या डोक्यात असा विचार आलाय की आपल्या इस्टेटीचे 3 हिस्से करण्याऐवजी 4 हिस्से करावे आणि 1 हिस्सा ज्योतीला द्यावा. तुला काय वाटतं? अगदी माझ्या मनातलं बोललात बघा. 3 हिस्स्यांचे आता 4 हिस्से होणार. 4 हिस्से म्हणजे आपल्या वाट्याला कमी प्रॉपर्टी येणार. मी म्हणते आपल्या प्रॉपर्टीशी तिचा काय संबंध? तेच तर. हो ना. कितीही केले तरी सावत्र मुलगी. ती का आई बाबांना सांभाळणार आहे का? काही करून तिला घराबाहेर हाकलून दिलं पाहिजे. हे बरोबर आहे. बरोबर आहे. तिचं लग्न झाल्यावर तिचा सगळा हिस्सा घेऊन ती नवऱ्याबरोबर सासूरवाडीला जाणार. शेवटी आई बाबांना मुलांच्या आणि सुनांच्या बरोबरच राहायला लागणार आहे ना. नाहीतर काय. आई बाबांना सांभाळायला ती काय सासूरवाडीला घेऊन जाणार आहे का? ठीक आहे, घेऊन जाते. पण आई बाबा घरात असताना आपण तिला घराबाहेर काढणार कसे? आयडिया. काय? काय? हे घ्या. मम्मी पप्पा, आम्ही सगळ्यांनी तुम्हाला तीर्थयात्रेला पाठवण्याचा विचार केलाय. उद्याच जायचंय बरं का तुम्हाला. आणि जायची यायची सर्व व्यवस्था आम्ही केलेली आहे. चला चला चला. अय्या किती छान. नाही, मला यात काहीतरी काळं वेर दिसतं. नाही तर पूर्वेला उगवणारा सूर्य पश्चिमेला उगवेलच कसा. पप्पा तुमचं आपलं काहीतरीच. नाही मुली, तुला माहित नाहीये तुझे हे भाऊ कसे आहेत ते. या पप्पा. ज्योतीचा नीट सांभाळ करा. सगळे व्यवस्थित राहा. काय अहो तुम्ही त्याची काहीच काळजी करू नका. ज्योती बाळ, बंटी आणि पिंकीची काळजी घे.
अरे अरे वा आत्या आल्या. हे घ्या. हे पाया पड. आत्या नमस्कार. आशीर्वाद यशस्वी व्हा आता पाया यशस्वी पडतो. व्हा. आत्या पाया पडतो हा. हा हा लेकर चला हो चला नमस्कार. यश चला चला. चला चला या या परतापा अरे राजेश केवढं केलंय रे हे घर. या बया 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 लय भारी. गोपाळनं लय भारी घर बांधलंय. पुन्हा मेल्याची दृश्य नको लागायला माझ्या गोपाळला. ज्योती आत्यासाठी चहा आणि पाणी घेऊन ये बघू. ज्योती ही ज्योती कोण ग. ही ही आमची मोठी नणंद. मोठी नणंद. मोठी मोठी नणंद ज्योती म्हणजे हिच्या आईनं मला लई त्रास दिलाय. हा? या बया म्हणजे गोपाळच्या पहिल्या बायकोची पोरगी ही ज्योती. ए माठानो काही कळतंय का तुम्हासनी. लक्षात येतंय का तुमच्या. अरे तुमच्या आयुष्यातला चौथा वाटा ही ज्योती. आणि गप्प काय बसलाय तुम्ही समजे.